आता एक बातमी मुंबईतून आहे। मुंबई विमानतळावर भीषण आग लागली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहताय। मुंबई विमानतळावर आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबई विमानतळावर भीषण आग लागलेली आहे। आगीचं स्वरूप कसं आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काही वेळातच आपण याची दृश्य पाहणार आहोत। मुंबई विमानतळावर भीषण आग लागलेली आहे। मुंबई विमानतळावर आग लागलेली आहे आणि आता अग्निशमन दलाचं पथक तिथे दाखल झालेलं आहे आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले। ही दृश्य आपण पाहतोय। टर्मिनलच्या जवळ ही आग लागलेली दिसते, कारण टर्मिनलची इमारत आपण बघतोय आणि इथूनच विमानात बसण्यासाठी प्रवासी हे वेटिंग लाऊंज आहे आणि इथूनच प्रवासी विमानात बसण्यासाठी जात असतात। त्यामुळे त्या लाऊंजच्या खाली ही आग लागल्याचं दिसतंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजतंय। मुंबई विमानतळावर ही भीषण आग लागलेली आहे। धुराचे लोट आपण पाहतोय। धुराचे लोट उठताना दिसत आहेत। टर्मिनल 1 या परिसरात ही आग लागल्याचं समजतंय। जसं आपण नुकताच अंदाज वर्तवला होता की टर्मिनल परिसरात ही आग लागली आहे। टर्मिनल 1 या परिसरात ही आग लागलेली आहे। आगीचं स्वरूप पाहता आणि धुराचे लोट पाहता अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झाला आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ऋतिक, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजतंय। आग साधारण दुपारच्या सुमारास, म्हणजे उजेड दिसतोय मागे, त्यामुळे ही दुपारच्या सुमारास लागलीत की आत्ता लागलेली आग आहे? ही आग जी आहे ती सायंकाळी 6च्या सुमारास लागल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आगीचं आपण बघतो की शॉर्ट सर्किटमुळे ही झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि ज्यावेळेस आग लागली तात्काळ या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते ना, युद्ध पातळीवरती ही आग जी आहे ती प्रयत्न सध्या करत असल्याचं पाहायला मिळतंय। T1 ला खरं तर ही आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सायंकाळी 6च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते। आता घटनास्थळी या ठिकाणी अग्निशमन दल युद्ध पातळीवरती आग विझवण्याचं काम करते। तसंच आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती प्रवासी जे आहेत ते विमानतळावरती हजर असतात, त्यांच्यामध्ये देखील घबराट पसरली होती। त्यांच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान देखील प्रशासनावरती आहे आणि तेच आव्हान सध्या ते आता आपण बघतोय की त्यांचं सर्व सुखरूप जे आहे त्यांना बाहेर काढण्याचं सध्या सुरू आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं कळतंय आणि टर्मिनल 1च्या इथली ही आग आहे। मागे विमानं दिसत आहेत। काही विमानांना यामुळे हानी पोहोचली आहे का किंवा त्याचं काही नुकसान झाल्याची काही माहिती मिळते का? विमानापर्यंत ही आग पोहोचलेली नाहीये। आपण बघतो ज्यावेळेस आपण एंट्री मारतो अरायव्हलला त्याच ठिकाणी ही आग लागलेली आहे। एंट्री गेट वरती पाठीमागे आपण विमानांचं दृश्य देखील बघतोय, मात्र विमानं हे दूर आहेत तर त्यांच्यापर्यंत हा धोका पोहोचू शकलेला नाहीये। इन हाऊस मध्येच ही आग लागलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती धूर देखील पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्याच अनुषंगानं प्रशासन या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करत असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की मुंबई विमानतळ हे सर्वाधिक वर्दळीचं विमानतळ आहे। मोठ्या संख्येने इथनं प्रवासी विमान प्रवास करत असतात आणि आता जवळपास या आगीमुळे तासभर गेट बंद होते आणि त्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झाला होता। ही दृश्य पाहतोय। धूर आतमध्येही पसरला आहे। वेटिंग लाऊंजमध्ये हा धूर पसरल्याचं दिसतंय। अनेक प्रवासी फोनवर बोलताना दिसत आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास तासभर सर्व गेट बंद करण्यात आले होते। सुरक्षेचा उपाय म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती आणि आता या आगीवर नियंत्रण मिळवल्याचं समजतंय। मुंबई विमानतळावर ही भीषण आग लागली होती, मात्र आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याचं समजतंय। साधारण 2 तासांपूर्वी 6च्या सुमारास ही आग लागली होती। आग लागल्यानंतर साधारण तासभर प्रवाशांना रोखून धरण्यात आलं, गेट बंद करण्यात आले। अग्निशमन यंत्रणा तिथं दाखल झाली आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। टर्मिनल 1च्या रनवे परिसरात ही आग लागल्याची माहिती मिळते। आगीचं स्वरूप भीषण असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत। घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन यंत्रणा आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। टर्मिनल 1 वरील रनवे परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। धुराचे लोट पसरलेले आहेत। 2 दृश्य आपण बघतोय। टर्मिनल 1 वरच्या आगीचे दृश्य ज्यावेळेला ही आग लागली होती आणि त्यानंतर विमानतळावर प्रवाशांची जी धावपळ झाली किंवा प्रवासी
प्रवाशांची जी गैरसोय झाली आहे त्याबाबतची दृश्यसुद्धा आपण दुसऱ्या विंडोमध्ये पाहतोय. सुरक्षेचा उपाय, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावरील सर्व गेट तासाभरापासून बंद करण्यात आले होते आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. विमानतळ प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेतली असून आगीचं नेमकं कारण आणि नेमकी कशात चूक झाली याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. शॉर्ट सर्किट कुठे झालं आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचं सुद्धा व्यवस्थापनाच्या वतीनं आढावा घेण्यात येतोय. हेडलाईन्स नंतर मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विमानतळावरती भीषण आग लागलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. टर्मिनल 1 वर ही आग लागल्याची माहिती आहे. टर्मिनल 1च्या गेट 26 आणि गेट 27 जवळ ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय. मुंबईमधली ही महत्त्वाची बातमी. मुंबई विमानतळावरती भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. टर्मिनल 1 वरती आग लागल्याची माहिती आहे. या ठिकाणी सध्या आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ऋतिक गणगवार आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. ऋतिक, नक्कीच आपण बघतोय की सायंकाळी 6च्या सुमारास ही आग लागलेली होती आणि त्यावरती बऱ्यापैकी आता नियंत्रण मिळवण्यात आता प्रशासनाला यश देखील आल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर टर्मिनल 1 जे आहे त्या 1 मध्ये ही आग लागलेली होती. रनवेच्या परिसरामध्ये आग लागलेली होती आणि आगीचं प्राथमिक कारण असं समोर येतंय की याच परिसरामध्ये शॉर्ट सर्किट झालेला होता आणि त्याचमुळे ही भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय. आपण व्हिज्युअल्सद्वारे बघू शकतो की कशा पद्धतीनं ही आग लागल्यानंतर धुराचे लोड जे आहे ते उंच पाहायला मिळत होतं आणि याचमुळे जे विमानतळ परिसरातले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरलेली होती. मात्र प्रशासनाने वेळीच या ठिकाणी आपण बघितलं तर गेट हे तासाभरासाठी क्लोज केलेले होते आणि नागरिकांची परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत होता. आणि आता बघतोय की बऱ्यापैकी आगीवरचं नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला आणि स्थानिक प्रशासनाला यश आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही आग लागलेली होती, त्यामुळे प्रचंड खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. धुराचे लोट मोठमोठे या ठिकाणी पाहायला मिळतात. प्राथमिक माहितीनुसार ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती आणि रनवेच्या अगदी बाजूलाच ही आग लागल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येते. त्यामुळे विमानाला देखील मोठा धोका जो आहे तो होऊ शकला असता. मात्र वेळीच या ठिकाणी परिस्थिती सावरल्याने मोठा जो अनर्थ आहे या ठिकाणी टळल्याचं पाहायला मिळतंय. निश्चित रीतीक धन्यवाद संपूर्ण माहिती करता. आणि विमानतळावरती ही लागलेली आग आता सध्या आटोक्यामध्ये येते आणि मुंबई विमानतळावरती मात्र ही आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धावपळ उडालेली होती. 6 वाजल्यापासून साधारणपणे ही आग लागलेली होती आणि त्यानंतर आता या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं आहे.